प्रत्येकाचं आपल्या आयुष्यात काही ना काही स्वप्न असतं। त्यातील काहींचं स्वप्न असतं की यूपीएससी देऊन IAS किंवा IPS अधिकारी बनावं। यासाठी अनेकदा मार्गदर्शन असतं, आर्थिक सुबकता असते, सगळं काही करण्यासाठी तशी व्यवस्थाही असते। तरीही काहींना यूपीएससी सारखी एक्झाम क्लिअर करणं जमत नाही, कारण त्यासाठी वेगळी हुशारी लागते, मेहनत करण्याची, जिद्दीची, चिकाटीची, अनेक गोष्टींचा त्याग करण्याची क्षमता असावी लागते। अशीच काहीशी सक्सेस स्टोरी आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हेर या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सागर खर्डे यांची। यूपीएससीत उत्तुंग यश मिळवून अधिकारी होण्याचा अतुलनीय प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत। अपार मेहनत घेऊन उच्च पदापर्यंत गरुड झेप घेण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन यूपीएससीत उत्तीर्ण होण्याचे ध्येय त्यांनी साध्य केले आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात 2022 मध्ये ऑल इंडिया रँक 445 मिळवणारे सागर खर्डे यांचा यूपीएससीतील प्रवास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। सागर यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण आपल्या गावाकडे म्हणजेच कोल्हेर या ठिकाणी झाले आहे। 12वी नंतर करिअर निवडण्यावेळी ते सांगतात की ग्रामीण भागातील मुलांना जास्त करून दोनच करिअर बद्दल माहिती असते, एक इंजिनियर आणि दुसरं म्हणजे डॉक्टर। घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतले आणि स्कॉलरशिप मधून त्यांचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं। इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्लेसमेंटवर एका नामांकित कंपनीत चांगल्या पगारावर जॉबही मिळाला। एकीकडे मुलगा सेटल झाला म्हणून आई वडील खुश होते, तर दुसरीकडे सागर यांना प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करणं यात रस वाटत नव्हता। त्यातच त्यांच्या धाकट्या भावा बहिणीचं शिक्षण चालू होतं आणि घरची परिस्थितीही बेताची होती। त्यातही सागर यांनी जॉब सोडला, परंतु घरातून यासाठी कसलाही विरोध न करता सागर यांना पाठिंबा देत घरच्यांनी तुला काय करायचे आहे ते तू कर असं म्हणत आपला पाठिंबा दर्शवला। काहीतरी वेगळं करण्याची इच्छा त्यांना होती। 2017 पासून त्यांनी यूपीएससी ची तयारी सुरू केली। पहिल्या प्रयत्नात प्री मध्ये अपयश आलं। 2018ला दुसरा अटेम्प्ट दिला, पण त्यातही मेन्स निघाला नाही। मेहनत घेऊन प्रयत्न करणं मात्र त्यांनी थांबवलं नाही। 2019 मध्ये तिसरा अटेम्प्ट प्रिलिम्स मेन्स क्लिअर झाली। आता फक्त इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू दिला तर सगळं सुरळीत होईल या विचारात ते असताना फक्त 10 मार्क्स कमी मिळाल्यामुळे त्यांचं सिलेक्शन होऊ शकलं नाही। पण या अपयशानेही खचून न जाता त्याच जोमाने ते पुन्हा तयारीला लागले। यावेळी प्री मध्ये त्यांना खूप छान मार्क्स मिळाले, पुन्हा तेच झालं। इंटरव्ह्यू मध्ये त्यांना कमी मार्क्स आले। यावेळी मात्र ते अपयशाने खूप खचून गेले होते। हे सर्व सोडून देऊन पुन्हा प्रायव्हेट मध्ये जॉब करावा लागेल असं त्यांना वाटू लागलं। पण आपण जे ध्येय ठरवले ते गाठायचे हे ठरवून ते पुन्हा त्याच ऊर्जेने तयारीला लागले। त्यांनी 5व्या अटेम्प्टला मात्र सगळ्या कमतरता भरून काढत जोरदार तयारी करून आणखी एक अटेम्प्ट दिला। यावेळी प्री मेन्स बरोबर इंटरव्ह्यू मध्येही त्यांना खूप चांगले मार्क्स मिळाले। त्यांना 2022च्या यूपीएससी रिझल्ट मध्ये ऑल इंडिया रँक 445 मिळाला आणि त्यांनी ठरवलेल्या ध्येयापर्यंत ते पोहोचले। त्यांनी जे स्वप्न पाहिलं त्याचा पाठपुरावा केला, मेहनत घेतली आणि ते सत्यात उतरवलं। यामागे त्यांचा खूप मोठा त्यागही आहे। मागच्या 5 वर्षात ते एकदाही आपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी गेले नव्हते। कुटुंबीय, मित्र परिवार जेव्हा त्यांना घरी बोलवायचे तेव्हा ते म्हणायचे की ज्या दिवशी मी वापस घरी येईल त्याच दिवशी माझ्यासाठी दिवाळी असेल, त्याच दिवशी दिवाळी साजरी होईल। झालंही अगदी तसंच। ज्या दिवशी सागर खर्डे आपल्या गावी पोहोचले त्या दिवशी फटाक्याच्या आतिषबाजीत त्यांचं स्वागत करण्यात आलं, जंगी स्वागत करण्यात आलं, मिरवणूक निघाली। हे सर्व त्यांच्या यशाचं फलित आहे। ते सांगतात की यात फक्त माझेच कष्ट नाही तर माझ्या आई वडिलांचेही तेवढेच कष्ट आहे, कारण त्यांनी चांगला पाठिंबा दिला आहे। कुठलंही मार्गदर्शन नसताना ज्याच्याकडून प्रेरणा मिळावी असा कुणी नातेसंबंधातही अधिकारी नसताना बाहेर जाऊन यूपीएससी करणं आणि एवढे मोठे अचीवमेंट खरंच खूप कौतुकास्पद आहे। ते सांगतात की ग्रामीण भागातील मुलांच्या मनात एक न्यूनगंड असतो की यूपीएससी हे खूप कठीण असतं, कठीण जरी असलं तरी ते अशक्य नाही असं ते म्हणतात। अर्जुनाप्रमाणे तुमचं लक्ष असायला हवं, जे तुम्हाला मिळवायचे आहे त्यावरच फोकस करायला पाहिजे। त्याबरोबरच ते सांगतात की कासवाच्या गतीने का होईना शर्यत जिंकता येते। परिस्थिती पुढे हतबल न होता ज्यांनी एवढे घवघवीत यश मिळवलं आहे, जी गरुड झेप घेतली आहे, हे सर्व खरं तर खूप कौतुकास्पद आहे। अशा या अभ्यासू आणि ध्येयवेड्या व्यक्तिमत्वास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।
आशा करते व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.